तांदूळ शिजतो त्याला भात म्हणतात, तांदूळ शिजतो त्याला भात म्हणतात. आणि माझ्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राहून माझ्या शिवबाचं नाव जर कोणी घेत नसेल त्याला गद्दाराची जात म्हणतात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. अशा पद्धतीने तर राजांचं त्या ठिकाणी राजांचे जेव्हा संकट राजांवर आली त्यांच्यासाठी आपले प्राणपणाला लावले. स्वतःचा परिवाराचा विचार केला नाही, स्वतःचा विचार केला नाही, राजांसाठी आपले प्राण त्या ठिकाणी पणाला लावले आणि आपला व्यापार सफल करून घेतला. तुमच्या समोर छोटासा शिवचरित्र त्या ठिकाणी मांडून जाईल. आता या ठिकाणी शिवचरित्र मांडणं अभंगामध्ये जेव्हा घेतो गरजेचं नाही कीर्तनात, पण काळाची गरज आहे म्हणून त्या ठिकाणी सांगावं लागतं. सर्वीकडे हाकार माजला होता. एका मराठ्याच्या पोरानं नवीन साम्राज्य उभारावं हे यवनांना पचत नव्हतं. अनेक शाया उदयास आल्या होत्या पण हिंदवी स्वराज्य त्यांना नको होतं. म्हणून अली आदिल शहाने आपला दरबार भरवला आणि दरबारामध्ये विडा लावला. त्या ठिकाणी विडा ठेवला. अली आदिल शहाची आई बडी बेगम त्या ठिकाणी आली आणि तिने आवाज दिला, कोण जाएगा और शिवा को पकड के लाएगा. सगळ्या सरदारांच्या मानाखाली गेल्या. सगळे सरदार कुजबुजू लागले, ओ शिवा, ओ दखन का चुहा, ओ चोर, ओ लुटेरा, कहते कि भूत भी उसकी सुनते और कौन जाएगा वहां मरने के लिए. एवढ्या आवाजांमधून एक आवाज आला, मैं जाऊंगा और उस काफिल को पकड के लाऊंगा. सगळे सरदार मागे बघू लागले तर तिकडनं चालत येत होता 7 फुटाचा जणू की कलियुगातला राक्षस. झप 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 चालत आला आणि त्याने विडा आपल्या हातामध्ये उचलला आणि सांगितलं, मैं जाऊंगा और उस काफिर को पकड के लाऊंगा. सगळी जनता त्या ठिकाणी चिंतेत पडली. आता कसं होईल आपल्या राजांचं, कोण वाचवेल राजांना या वादळापासून. सगळी जनता चिंता करू लागली. आता खानानं त्या ठिकाणी पंढरपुराच्या मंदिराची हानी केली. भवानी मातेचं मंदिर भंगवलं. सगळे राजे पाहत होते पण राजांकडनं पाहवलं जात नव्हतं. राजे योग्य वेळेची वाट पाहत होते आणि योग्य वेळ आली. खानानं राजांना त्या ठिकाणी पत्र पाठवलं, ए शिवा, आप हमारे शरण में आ जाओ और हमें हमारे सारे गड किल्ले वापस कर दो. राजांनी विनम्रपणे उत्तर पाठवलं, खान साहब, आप हमारे पिता के समान हो, हम आपसे डरते हैं. एक काम कीजिए, आप प्रतापगढ़ के पास आ जाइए, हम आपको आपके सारे गड किल्ले वापस कर देंगे. आणि खान निघाला प्रतापगडकडे जाण्यासाठी. प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आला बेगुबान नाही त्याला जा, शिवाजी राजांच्या करामतीची, शिवाजी राजांच्या करामतीची. कराल काय कल्पना युक्तीची राजे. खान निघाला प्रतापगडकडे जाण्यासाठी. खान प्रतापगडकडे जाण्यासाठी निघाला. सगळी जनता चिंतेत पडली. आता कसं होईल राजांचं, कोण वाचवेल राजांना या वादळापासून. सगळे चिंता करू लागले. राजे देखील चिंता करू लागले. राजे आऊसाहेबांकडे गेले. आऊसाहेबांना सांगतात, आऊसाहेब, आता आम्ही काय करावं. आऊसाहेबांनी सांगितलं, म्हणले, राजा चिंता करू नका, तुमचं जर काय बरं वाईट झालं तर तुमच्या गादीवर आम्ही संभाजी राजांना बसवू आणि सगळा राज्य कारभार चालवू. वाघिणीचा तो झावा, अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा. आऊसाहेब म्हटलं तर साक्षात वाघीणच. आऊसाहेब म्हटलं तर साक्षात वाघीणच. राजांच्या वेळेस आऊसाहेबांना डोळे लागले होते. 7व्या महिन्याला डोळे लागले. कशाचे होते डोळे? मुलतानच्या मातीचे, बरोबर ना. मुलतानची माती खाल्ली तर सुलतान जन्माला येईल, राजा नाही बरं का. आऊसाहेबांना डोळे लागले. आणा दाटपट्टा आणा, मला घोड्यावर बसवा, स्वराज्याची निर्मिती करायची आहे, स्वराज्याची सवारी करायची आहे. आणि आऊसाहेब बसल्या घोड्यावर. अशी टाच मारली घोड्याला, अशी टाच मारली घोड्याला, अशी टाच मारली घोड्याला, अशी टाच मारली घोड्याला. जिजाबाई चालल्या स्वराज्याला, जिजाबाई चालल्या स्वराज्याला, जिजाबाई चालले घोड्या. आणि अशा वाघिणीच्या पोटी 19 फेब्रुवारी 1630 रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.
कशी आली ओ फळाला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला माझ्या जिजाऊची पुण्याई आली ओ फळा माझ्या जिजाऊची पुण्याई आली ओ फळा तो बापाचा बाप शिवबा जन्मला तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर ओ माझ्या एकच राजा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय दगडाच्या किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय दगडाच्या किल्ल्यावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर ओ तलवारीच्या धारेवर ओ रयतेसाठी वार झेलले आपल्या गिदड्या ओ छातीवर आपल्या निधड्याच्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय माझ्या राजाचं राजाचं नाव गाजतंय दगडाच्या किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय दगडाच्या किल्ल्यावर माझ्या राजाचं ओ जवा काढायची बाहेर हिची चमचमती धार जवा काढायची बाहेर हिची चमचमती धार कशी घुसती अरबार शिवरायाची तलवार कशी घुसती अरबार शिवरायाची तलवार कशी घुसते अरबार शिवरायाची तलवार अशी घुसते अरबार शिवरायाची तलवार जय भवानी बोलून उचलिले हत्यार उचलिले हत्यार करुणी गर्जना महादेवा हर हर करुण गर्जना देवा छाटूनी पाडिले छाटूनी पाडिले दुश्मन धरतीवर अशी घुसती अरबार शिवरायाची तलवार कशी घुसती अरबार शिवरायाची तलवार कशी घुसते अरबार शिवरायाची तलवार कशी घुसते अरबार शिवरायाची तलवार आता राजे हळूहळू मोठे होऊ लागले राजे आता हळूहळू मोठे होऊ लागले राजे आता मित्र जमवू लागले राजांचे मित्र काही एका जातीचे नव्हते राजांचे मित्र होते 18 पगड जातीचे सर्व मित्र घेऊन राजे रायरेश्वराच्या गडावर महादेवाच्या मंदिरात गेले आणि महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केला राजे तिथून निघाले खान प्रतापगडच्या पायथ्याशी जाऊन पोहोचला भेटीची वेळ ठरली दोघांसोबत 2 अंगरक्षक होते राजांची तयारी सुरू झाली राजांनी डोक्यामध्ये जिरटोप घातला अंगामध्ये चिलखत घातलं एका हातामध्ये बिछवा घेतला एका हातामध्ये वाकणं घातली आणि राजे निघाले खानाच्या भेटीला शामियान्याजवळ जाऊन पोहोचले राजे शामियान्यासमोर पाहिलं तर सय्यद बंडा त्या ठिकाणी शामियान्याजवळ उभा होता राजांनी सय्यद बंडाला बाजूला करायला सांगितलं सय्यद बंडा बाजूला झाला राजे खानाजवळ गेले खान उठून उभा राहिला राजांना म्हणतो आव शिवा आव खान डौलत डुलत आला खान डौलत डुलत आला डुलत डुलत आला डुलत डुलत आला आनंदाभिमान मान्याला आनंदाभिमान मान्याला आनंदाभिमान मान्याला आनंदाभिमान मान्याला कट्यारीचा वार त्यानं केला कट्यारीचा वार त्यानं केला कट्यारीचा वार त्याने केला कट्यारीचा वार त्याने केला खानाने राजांना
राजाने राजांना आलिंगन दिलं आणि मान दाबायला सुरुवात केली. पाठीमध्ये खंजीर घातला, चिलखत फाटायला लागलं. राजांच्या लक्षामध्ये आलं खानानं आपल्यासोबत दगा केला. राजाने एका क्षणाचा विलंब न करता आपल्या हातामध्ये असणारी वाघनखं त्या खानाच्या पोटामध्ये घातली. खानाच्या पोटामध्ये घातली. सगळ्या आतडे बाहेर काढल्या. खान ओरडू लागला, दगा 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 किया, काफिरोने दगा किया. सय्यद बंडाचं लक्ष गेलं. सय्यद बंडा राजांवर वार करण्यासाठी पुढे आला. तेवढ्या जीवा महालाने एका दांडपट्ट्याच्या वारामध्ये सय्यद बंडाचा खात्मा केला आणि तेव्हापासून मन तयार झाली. होता जीवा म्हणून वाचला शिवा. बोला छत्रपती शिवाजी महाराज महाराज की जय. ऐका, तांदूळ शिजतो त्याला भात म्हणतात. तांदूळ शिजतो त्याला भात म्हणतात. आणि माझ्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राहून माझ्या शिवबाचं नाव जर कोणी घेत नसेल त्याला गद्दाराची जात म्हणतात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.